अर्थाने पाहायला गेलं तर कुठेतरी पाहायला गेलं तर कोळसी वडाची वाडी या आयोजनामध्ये देखील या दोन संघाने एकमेकांमध्ये फाईट केली होती, परंतु नागेवाडी संघाने अवघ्या 11 बॉल मध्ये 49 धावा बनवल्या होत्या. आणि त्यानंतर विचार केला तर गिर्यावाडी या आयोजनामध्ये नागेवाडी टीमनं पुन्हा एकदा धारोड टीमला पराभूत केलाय आणि हा तिसरा सामना येऊन टेपलाय. उत्तम सर काय म्हणाल आजच्या सामन्यामध्ये? आजचा दिवस विचार केला तर सेमी फायनल 2 असा सामना आपण पाहतोय. नागेवाडी आणि त्याच्या विपक्षात खऱ्या अर्थाने धारोळ हा संघ. आज मला वाटतंय धारोळ हा संघाने मात्र नशीब आजमावलेत की काय, कारण दुसरी मॅच ज्यावेळेस झाली त्यावेळेस नक्कीच मी तर म्हणेन 21 धावावर सामना मात्र जिंकला होता. तदनंतर आता शेवटचा सामना जर पाहिला चाकण बरोबर 10 बॉल मध्ये बनवायच्या होत्या 22 धावा, परंतु खूप चांगली खेळली. यावेळेस मात्र पहिलाच बॉल आणि 1 धाव कंप्लीट. 1 धावेने श्री गणेशा केला जातोय धारोळ संघाचा. स्ट्राइक एंड वर फलंदाज होता कवीला तुम्ही पाहू शकाल, तर नवा स्ट्राइक एंड वर होता. आता पुन्हा एकदा कवी आलाय तर स्ट्राइक एंड वर गेलाय तो जितेंद्र हा फलंदाज. नक्कीच 1 धाव. नागेवाडी गावाचा आवाज कुठे येत नाहीये आणि यायला पाहिजे. नक्कीच गावाचा पाठिंबा हाच खऱ्या अर्थाने शाबासकीची एक हात असते. परंतु जाऊया मैदानाकडे जिथे मॅच रंगले, अर्थात सेमी फायनल 2. इथे बॉल हवेत असेल आणि इथे पकडली जाईल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये मला वाटतंय हा सकाळचा परिणाम असू शकतोय की काय. नक्कीच जितेंद्राची झेल सोडले. रडून रडून डोळे झाले मुलीचे लाल, दुःखे झालं आज त्या माऊलीला. इथे काय सोडले प्रकाश बलाने, इथे माऊली प्रकाश भलाच बनलाय आणि नंतरच्या बॉलवर फटका तर फार चांगला पाहायला मिळाला. काव कॉर्नरच्या दिशेने उडवलाय बॉलला सीमा पार. जितेंद्र ऑन फायर. षटकार. आमच्या डीजे वाल्याने डोक्याला हात लावला. वादळात पत्त्याचं घर बनत नाही तर ते बनवावं लागतं. इथे सध्याच्या घडीला जितेंद्राची विकेट आली, तदनंतर काय अफलातून बॅटिंग करत असताना फलंदाज जितेंद्राच्या बॅट मधनं हा येतोय चौकार. धन्यवाद डीजे. एका कॅच ची किंमत किती असते हे नक्कीच नागेवाडी टीमला समजलं असेल, कारण कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं. क्रिकेट मधलं समीकरण खऱ्या अर्थाने आठवण करून देणारी पहिल्या सेकंड बॉल वर उडालेली झेल जर कॅरी केला असता तर नक्कीच या ठिकाणी मात्र 10 धावा वाचल्या असत्या. परंतु अफलातून कामगिरी करत असताना सध्याच्या घडीला तुम्ही पाहू शकता स्ट्राइक एंड वर जितेंद्र खेळतोय. मागच्या सामन्याचा हिरो 2 बॉलला 6 धाव संख्येची गरज असताना ठोकलेला षटकार चाकण विरोधात. अतिशय देखणा स्ट्रोक. यावेळेस मात्र पुन्हा समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, बॉल पकडणार फेकणार, तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेने धावफलक गाण पोहोचेल तब्बल 12 या धाव संख्येवर. खूप चांगली बॅटिंग खऱ्या अर्थाने पाहतोय. स्पीडअप करायचंय. ह्या वेळेस मात्र नक्कीच साडव्या बॅटने खेळायचं होतं. 6 बॉलचा षटक या ठिकाणी समाप्त होतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. नक्कीच 12 धावा धावफलकावर लागले गेलेत. षटकातील नक्कीच दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकात तुम्ही पाहू गोलंदाज खऱ्या अर्थाने हॅलो. नागेवाडी संघाला विनंती असेल की 12वा प्लेयर या ठिकाणी बोलवायचंय. नाही गाव मामाचा आणि काही नाही कामाचा अशी तरा झाली आहे.
नक्कीच या ठिकाणी मात्र कोणताही ड्रेस घालून ठेवू शकतो, त्याला काही विषय नाही आपला. परंतु या ठिकाणी मात्र फार चांगला फटका येतोय. 2 धावा नक्कीच अडवल्या जातील. ते कमबॅक फार चांगलं केलं जातं, परंतु षटकार चौकारापासून वंचित ठेवलं जात आहे. नक्कीच या ठिकाणी खऱ्या अर्थाने 2 फलंदाज आपण पाहतोय, जितेंद्र आणि कवी अशी जोडी खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तुम्ही तुमच्या गावासाठी खेळा, तुम्ही असं खेळा की तुमच्या पुढे गावाचं नाव मोठं झालं पाहिजे. आणि तोच फटका खऱ्या अर्थाने जितेंद्राच्या बॅट मधून निघालाय. हा येते 1 बाउन्स, सीमा रे कपार. चार रन. नक्कीच प्रयत्न फार चांगले आहेत, परंतु सध्याच्या घडीला जितेंद्र अफलातून बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. नक्कीच कुणावरही अन्याय होणार नाही याची नक्कीच काळजी घेतली जाईल, याच्यात नोंद नाही. आता सध्याच्या घडीला आपण शेवटचे सामने अनुभवतोय. थोडा पंच स्पीडअप करायचा सामना, कृपया आपणास विनंती असेल. नेक्स्ट मॅच असेल यावेळेस, नक्कीच 2 षटकाचे सामने असतील यापुढे, याची नोंद घ्यायचे. गेलेले दिवस परत येत नाहीत, येणारे दिवस कसे येतील हे देखील सांगता येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण हसत राहा आणि मन मोकळेपणाने जगा. कारण सध्याचा विचार केला तर नॅचरल आणि नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. यावेळेस मात्र अफलातून बॉल, परंतु आउटसाइड द ऑफ लेग स्टंप. नक्कीच वाईड बॉल, ते वाईडच्या मदतीने एक धाव जोडली जाईल धाव फलकावर. नक्कीच असे बॉल जेव्हा जेव्हा तुम्ही फेकाल तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थाने एक धावसंख्या मोठी उभारेल, यात मात्र शंका नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडू फेकून दिलाय, सीमा रे कपार. फलंदाज जितेंद्रच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार. जितेंद्राची उडालेली झेल आणि एवढी सोपी झेल सोडली, तदनंतर पाहायला गेला तर काय अफलातून बॅटिंग केले. सध्याच्या घडीला अगदी रंग उधळताना जितेंद्रला आपण पाहतोय. पुन्हा एकदा तोच फटका, तोच दरारा, तीच दहशत दाखवत असताना फलंदाज जितेंद्राच्या बॅट मधनं आणखीन एक षटकार. नक्कीच षटकार आला. षटकाराच्या मदतीने पंच षटक संपलाय का? षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर फलंदाज तुम्ही पाहू शकाल जितेंद्रला. पूर्ण रात्र सध्याच्या घडीला आपण पाहतो, परंतु यावेळेस मात्र फार चांगला बॉल. नक्कीच षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. अर्थात धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 31. 31 धावा 12 चेंडूच्या मोबदल्यात. काय अफलातून बॅटिंग केले. पंच थोडासा स्पीडअप करा प्लीज. पंच एक बॉल आहे बाकी. हो हो, ओके ओके, इथे ट्रॅक केला सर्व, धन्यवाद. असू द्या, लक्ष आहे. पंच पण 4 दिवस जागून जागून थोडस डोळे थोडस समजून घ्या. नक्कीच लास्ट शेवटचा बॉल असेल. इथून मात्र कमबॅक करावं लागेल की विकेट घेतली जाईल का फलंदाज जितेंद्राची, हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा विकेट किपरने केले चूक आणि जितेंद्राची या ठिकाणी झेल सोडली जाते. त्यानंतर काय अफलातून बरसला जितेंद्र फलंदाज. षटक संपतोय. 2 षटकाच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचलाय 32. 31 धाव फलकावर लागले गेले. तिसरा षटक मार्गस्थ असताना सध्याच्या घडीला विचार केला तर अजून
जी सलामीरला जोडी गेले ती अजूनही एक रीच वर सज्ज असेल. थोडा स्पीडअप करा पंच प्लीज, विनंती असेल. जीवनातील कठीण प्रसंग किंवा कोणताही प्रसंग आल्यावर त्या संकटावर मात करावी लागेल तुम्हाला, आणि त्या संकटावर मात करत असताना पहिल्या सेकंड बॉल वर जी झेल सोडली ती मात्र खूप महागात पडली. यावेळेस रिव्हर्स अटेंड केला होता. दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये चालवली होती. नागेवाडी संघाचा विचार केला तर पहिल्या दिवशी मात्र अफलातून कामगिरी केलेली होती, परंतु इथून कामगिरी केली जाईल का हे देखील पाहावं लागेल. पहिला बॉल डॉट आलाय. सेकंड बॉल नक्कीच आउटसाइड लेग स्टंप आणि खऱ्या अर्थाने व्हाईट बॉल, एक व्हाईटच्या स्वरूपाने ही धाव जोडली जाईल. अशी चुका तुम्ही कराल तर नक्कीच तुम्हाला धावांचा डोंगर या ठिकाणी उपस्थित मोठा डोंगर पाहायला मिळेल, यात शंका नसेल. नक्कीच नेक्स्ट बॉल असेल इथून. यावेळेस मात्र फार चांगला फटका समोरच्या दिशेने उडवलाय. पहिल्यांदा जितू बरसलाय आणि आता मात्र तुम्ही पाहू शकाल कवीच्या बॅट मध्ये येतोय वाडिश लॉंगअप मधून हा षटकार. नक्कीच एक फार मोठी धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 3 षटकाच्या अंती धावफलक विचार केला तर नक्कीच 38 धावफलकावर लागले गेलेत. काय अफलातून गोलंदाजी. यावेळेस पुन्हा बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षक बॉलला झेश करणार तोपर्यंत खऱ्या अर्थाने पकडली झेल संपवला तो मात्र कवी या फलंदाजा खेळ. नक्कीच नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित रवाना व्हायचा. तू भर आता मी तुला देतोय गुगल पे इज नाव टेक. जाऊया मैदानाकडे. ते खऱ्या अर्थाने गरज असेल. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर मी तर म्हणेन 45-48 धावसंख्या नक्कीच पाहायला मिळेल, यात शंका नसेल. कारण नौका फलंदाज अनिल सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॅटिंग स्टॅन्सवर अनिल. तर नॉन स्ट्राईक एंडवर ज्या फलंदाजाने या सामन्यामध्ये अफलातून कामगिरी केली तो फलंदाज तुम्ही पाहू शकाल जितेंद्र नॉन स्ट्राईक एंडवर. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ज्याने अफलातून षटक या ठिकाणी हाताळलाय. यावेळेस बॉल हवेत असेल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकी करणार नाहीये. पकडला जाईल पुन्हा एकदा. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2 परतीच्या प्रवासाला अनिल शेंडे. तर नेक्स्ट फलंदाज लगेच मैदानामध्ये रवाना व्हायचंय. सुशील असेल, ज्या सुशीलने मागच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने करामत केली. आता मी तर म्हणेन नक्कीच या ठिकाणी कधी कधी पाहायला मिळाला मला योगेश हा फलंदाज, परंतु सध्याच्या घडीला योगेशचा लहान छोटा बंधू म्हणजेच मी म्हटलं होतं की मोठ्या बंधूला ज्यावेळेस मागे ठेवता त्यावेळेस छोटा बंधू चमकतोय आणि तो कामगिरी त्याची मात्र सफल ठरली. आणि अर्थात सध्याच्या घडीला फार चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. तो फलंदाज तुम्ही पाहू शकाल सुशील. झालं तर आज झालं. यावेळेस मात्र लेग व्हायचा येतोय हा चौकार. धावा कशा येऊ परंतु धावा येणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. ते 4 धावेनिशी धावफलक वधारला. फार मोठी संख्या या ठिकाणी पाहते. खऱ्या अर्थाने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 42. यावेळेस मात्र बॉल फार चांगला फटका पाहायला मिळाला त्या ठिकाणी. वन बाउन्स सीमा पार गाव कॉर्नरच्या दिशेने सुशीलच्या बॅट मधनं हा येतोय चौकार. डीजे
येणारे 18 बॉल 47 धाव संख्येची गरज असताना त्या 47 धावाचेच केल्या जातील का? ही खऱ्या अर्थाने जितेंद्र शेंडेची जर कॅच घेतली असती तर नक्कीच फार मजा आली असती हा सामना बघायला. परंतु सध्याच्या घडीला 47 धावांचं टार्गेट लक्ष केंद्रित केलंय. खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन नक्कीच 15.50 ची सरासरी राखावी लागेल प्रति षटका मागे. आणि योगेश सध्याच्या घडीला नाचत असताना नक्कीच ज्या वेळेस झिरोवर ज्याची झेल उडाली होती 0 रन्सवर त्यावेळेस तदनंतर तिथून बॅटिंग पाहिली तर 9 चेंडू मध्ये 29 धावा फटकावल्या. अफलातून बॅटिंग. खऱ्या अर्थाने तीच बॅटिंग खऱ्या अर्थाने नागेवाडी संघाकडून पाहायला मिळेल का? परंतु आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने विचार केला तर ज्या फलंदाजाने नक्कीच मी तर म्हणेन नागेवाडी हा संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करून दिला तो फलंदाज सध्याच्या घडीला आपण अनुपस्थित बघतोय म्हणजेच भालचंद्र. जर भालचंद्र असता तर सामन्याला अजून मजा आली असती. परंतु सध्याच्या घडीला लेफ्ट अँड राईटी अशी कॉम्बिनेशन मात्र पाहायला मिळेल यात शंकाच नसेल. तर नक्कीच 18 बॉल 47 धाव संख्येची गरज. नक्कीच धारोळ या संघाबरोबर 2 वेळा नागेवाडी संघाने विजयाची थाप मारले. परंतु सध्याच्या घडीला स्वतःच्या घरेलू मैदानावर कोणता संघ जिंकेल हे देखील पाहावं लागेल की हॅट्रिक जिंकणार नागेवाडी संघ हे देखील पाहावं लागेल. येणारे 18 बॉल 47 धाव संख्येची गरज म्हणजे 15.50 ची सरासरी. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज. यावेळेस मात्र फार चांगला बॉल. लेफ्ट हँड फलंदाज स्ट्राइक एंडवर आपण पाहतात नक्कीच चंद्रकांत असेल तर नॉन स्ट्राइक एंडवर असेल फलंदाज प्रकाश. सध्याच्या घडीला फार चांगला क्रिकेट. यावेळेस मात्र खूप चांगला फटका येतोय हरिचंद्राच्या बॅट मधून येतोय. दुसऱ्या बॉलवर येतोय हा चौकार. डीजे ठोक डीजे. पंच त्वरित बॉलची पूर्तता करायची आपण प्लीज विनंती असेल आपणास. नक्कीच या ठिकाणी चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावर. सध्याच्या घडीला पाहिलं तर चंद्रकांत फार चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. जरी बालचंद्र हा फलंदाज अनुपस्थित असला तरी सुद्धा या ठिकाणी चांगली बॅटिंग करत असताना चंद्रकांत हा फलंदाज. यावेळेस मात्र चेंडू हवेत असेल पण नक्कीच कव्हर ड्राईव्ह मध्ये बॉलला ढकललाय आणि इथून पाहिलं तर काय फिल्डिंगला जेव्हा पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि नक्कीच इथे फलंदाज होईल बाद. ही धाव घेण्याची गरज होती का? 2 धावा तर कंप्लीट झाल्या होत्या पण नक्कीच तुमच्या विकेट टिकून ठेवणं खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि तीच विकेट या ठिकाणी बाल केली जाते. बिग हिटर मोठा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला येतोय. नक्कीच नेक्स्ट फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये धनेश. वरून नक्कीच पुढचा बॉल यावेळेस स्लो पद्धतीचा बॉल. स्लो डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. तदनंतर प्रकाश मात्र सध्याच्या घडीला थांबावं लागेल प्रकाशला क्रीजवर. परंतु P1चा षटक आहे. या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल असेल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फणसांकडे अपील मागत असताना 1 धाव तर कंप्लीट आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव केली जाते.
षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल, परंतु जर चंद्रकांत असतात तर नक्कीच बॅटिंगला अजून मजा आली असते. परंतु नक्कीच रनआउटची विकेट ही क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते आणि ती सध्याच्या घडीला पाहायला मिळाली. इथे खऱ्या अर्थाने विकेट. नक्कीच धनेशला माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक दुसरा परतीच्या प्रवासाला. अगदी आम्ही नक्कीच मी तर म्हणेन 12 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅचचा नाणेफेक केले जाईल. लॉस बारा बॉल 40 धावसंख्येची गरज. 20 ची सरासरी. ती क्षमता आहे प्रकाशकडे, परंतु बघूया सुशीलच्या पुढे कशा प्रकारे फलंदाजी करेल. यावेळेस मात्र सकाळचा सत्र आहे, पहाटेचा सत्र आहे. या पहाटेच्या सत्रामध्ये तुम्हाला नजर ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण विचार केला तर नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. सर्व संघांना नक्कीच पहिलेच सूचना दिलेले. यावेळेस मात्र बॅटची एज लागते. डायरेक्ट हिट, परंतु एक धाव कंप्लीट. यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय. समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता, एक धाव घेतली जाईल. नक्कीच लहान मुलाने बायची चिठ्ठी उचलले. ती बाय कोण घेऊन जातोय आणि यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. म्हणजे विजय संघाला बाय असेल. इथून मात्र प्रकाशचा बॅटिंग फार चांगली पाहायला मिळते. नो बॉल, नक्कीच नो बॉल. फ्री हिट. 4 रन. सध्या प्रकाश जास्त असल्यामुळे नक्कीच चौकार आलाय. यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला बाय असेल, म्हणजे तो फायनल मध्ये प्रवेश करेल. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र बॉल हवेत असेल, परंतु चुकी होईल का? आणि नक्कीच ती चुकी पाहायला मिळाली. आणि आता कॅचेस विन द मॅचेस ही समीकरण पाहायला मिळेल. कॅच कुणाची सोडले? ज्यावेळेस जितेंद्राची कॅच सोडली त्यावेळेस 29 धावा ठोकल्या, परंतु इथे प्रकाश बलाची कॅच सोडली. तदनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय. 6 बॉल आणि 33 धाव संख्येची गरज. म्हणजे 5 षटकार आणि 3 धावा. म्हणजे 6 बॉल आणि 6 षटकार. पराक्रम, विश्व पराक्रम या ठिकाणी करेल का फलंदाज प्रकाश? 6 बॉल 6 षटकार मारा आणि तब्बल रोख कॅश मिळवा. टॉच उडून घे सुरेश. पहिला षटकार तर आलाय समोरच्या दिशेने. मी तर म्हणेन पहिला षटकार आलाय प्रकाशच्या बॅट मधून. अजून येणारे 5 बॉल आहेत. 5 बॉल आणि 5 षटकार मारतील का? सामना 2 षटकाचा असेल याची नोंद घ्यायची. नक्कीच एक षटकार तर आलाय, अजून 5 षटकार मारायचे आणि ती क्षमता आहे प्रकाशकडे. नक्कीच जर जितेंद्र या फलंदाजाची जर झेल घेतली असती तर काय सामना पाहायला मिळाला असता. रोमहर्षक सामना.
आणि इथून मात्र नक्कीच फार चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फार चांगलं क्षेत्ररक्षण करत आहे. एकच धाव घेतली जाईल. एका धावेनिशी धावफलक वधारेल, हळूहळू पोहोचेल. नक्कीच एक आसवाच्या गतीने ही धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. यावेळेस मात्र बॅट चेंज लागते, फलंदाज होईल बाद. चला लवकर फलंदाज जायचंय दुसरा. पण नक्कीच सर्व ह्या जे शेवटच्या 5 मॅचेस आहेत त्यामधली सिरीज पकडली जाणार नाही हे मात्र लक्षात घ्यायचंय सर्वांनी. हे अगोदर पहिले पुकारले परंतु पुन्हा एकदा सांगतोय. या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ आज आपलं नाव आजमावेल हे देखील पाहावं लागेल. खूप मोठी ट्रॉफी सुरेश. मी तर म्हणेन ही ट्रॉफी जो संघ घेऊन जाईल, मी तर म्हणेन त्या संघाच्या घरी, त्या संघाच्या गावामध्ये पहिली अशी ही ट्रॉफी असेल. एवढी मोठी ट्रॉफी नक्कीच अफलाटून ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. त्वरित क्षेत्ररक्षणासाठी जायचंय एका साईडनं. यावेळेस मात्र बॉल हवेत असेल. क्षेत्ररक्षक नक्कीच चुकी करणार नाहीये कारण विकेट मात्र घेतली जाते आणि फलंदाज होईल बाद. पुन्हा एकदा बॅक टू द डकआउट. दुसरा फलंदाज जायचंय मैदानाच्या आतमध्ये. पूर्ण रात्र गेली. बॅट्समन जायचंय चंद्रकांत. सध्याच्या घडीला मी आज बॅट्समनची वाट बघत होतो की कधी उतरेल, परंतु सध्या आलाय तो मैदानाच्या आतमध्ये. 85 जर्सी क्रमांक 85 आणि त्याच्या बॅट मधनं षटकार तर नक्कीच पाहायला मिळेल यात शंका नसेल. सर्वात जुना जाणता खेळाडू सध्याच्या घडीला नागेवाडीच्या टीम मध्ये आपण पाहतोय आणि त्याच्यामधून पहिला षटकार पाहायला मिळेल का, परंतु बॅटची एज लागते. लॉंग स्टॉप दरम्यान चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि नक्कीच या ठिकाणी विजय संघ होतोय धारोळ संघ हा जाऊन पोहोचलाय फायनल मध्ये. वेल प्लेड धारोळ संघ, वेल प्लेड नागेवाडी संघ. आणि नेक्स्ट पूर्वादात तुम्ही ऐकूया एक फार चांगला आवाज या विभागातील सुरेश केवार यांना. धन्यवाद. हॅलो. या सामन्याचा मेन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय जितेंद्र. मी विनंती करेन जितेंद्रला की आपण यायचंय या सामन्याचा मेन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी. चला नागेवाडी टीम आपण लगेच हस्तांतर करायचं विनंती असेल. हॅलो. तरी त्या जितेंद्रला इथे मेन ऑफ द मॅच किताब देण्यात येत आहे. तर धारोळ संघ इथे जिंकला. या फायनल मध्ये धडक मारली धारोळ टीम न. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर नागेवाडी टीमला थोडस प्रयत्न कमी पडले, परंतु धारोळ टीमला 2 वेळाच पराभूत करणारा संघ नागेवाडी. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर नागेवाडी टीमने धारोळ टीमला 2 वेळा पराभूत केलाय. अजूनही आमना सामना बदला फिटला नाहीये. अजून एकदा धारोळ टीमला नागेवाडी टीमला 1 वेळा झुंज द्यावी लागेल, पुन्हा एकदा हरवावा लागेल तर बराबरी करू शकेल धारोळ संघ नागेवाडी टीमचे. परंतु थोडेसे प्रयत्न कमी राहिले तर नक्कीच पाहू शकाल नागेवाडी टीमला थोडे कुठेतरी धारोळ टीमच्या समोर हार मानावी लागली. कदाचित प्रकाश बलाने कॅच टिपू शकला असता तर त्या 9 बॉल मध्ये 29 धावा बनवू शकला नसता फलंदाज. नवीन फलंदाजाला असता थोडस चुकीचं फलंदाजी पाहायला मिळाली असते, डॉट बॉल पाहायला मिळाले असते. इतक्या धावा नसतं झाल्या मला तरी वाटतंय.
हॅलो हॅलो पंच 2 षटकाची लढत राहील. दोन्ही टीम आपला शून्य देशात 2 षटकाचा सामना राहील. एका साइडला आपण पाहतोय वाजेपूर आणि खांडीचा पाडा या 2 संघांदरम्यान हा सामना आपण पाहतोय. यावेळेस फटका फसला होता परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण